मोहरम नंतर पुन्हा युद्ध. इराण इस्रायल युद्ध पेटणार. इराणमध्ये लब्बैक हुसैनच्या आरोळ्या. इस्लामिक नववर्षाच्या पहिल्या महिन्यात जगात रक्ताचे पाठ पाहतील अशी परिस्थिती आहे. कारण इराण मोहरमची वाट पाहतोय. एकदा का मोहरम संपला की पुन्हा इस्रायल सोबत इराण युद्धाचं बिगुल फुंकणार आहे. पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन अन्यायाविरोधात लढताना करबलाच्या युद्धात शहीद झाले. त्यांच्या बलिदानामुळे मोहरम हा महिना शौर्य, त्याग आणि तत्वनिष्ठेची आठवण करून देणार आहे. हाच महिना संपल्यानंतर इराण पुन्हा इस्रायल विरोधात रणांगणात उतरणार आहे. इराणी सैन्याचे प्रवक्ते अबुल फजलनं काय म्हटलंय पाहूया. सध्या अमेरिकेसोबत चर्चेला वेळ लागेल. इराणचा अणु कार्यक्रम लगेचच सुरू होऊ शकतो. इराण लवकरच युरेनियम संवर्धनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करणार. अमेरिकेनं हल्ला न करण्याचं जाहीर केलं तेव्हाच चर्चा होईल. इराणनं आपला अणु कार्यक्रम पुढे सुरू ठेवला तर त्याच्यावर पुन्हा हल्ला होईल असा इशारा अमेरिका वारंवार देत आली आहे. करबला युद्धात इमाम हुसेन यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या शहादतीनंतरही कोण आहे जो मदत करेल अशी साद घातली होती. आणि गेल्या 1400 वर्षांपासून विशेषतः शिया समाज या सादेला आपली जबाबदारी मानतो. आणि याच आधारावर या युद्धालाही इराणकडून धर्मयुद्ध म्हणत लढण्यात. त्यामुळे सध्या लब्बैक हुसैन म्हणजेच मैं यहाँ हूं है हुसैन या आरोळ्या इराणच्या गल्ली गल्लीत नाक्या नाक्यावर ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे इराणनं अमेरिका आणि इस्रायलला पुन्हा चालून आला तर मार खाऊन जाल असाच आता इशारा दिलाय. त्यामुळे मात्र जगाचं टेन्शन कायम राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.